नमस्कार. जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि ते तुम्हाला खूप आवडते हेही आम्हाला समजते. पण मंडळी, फक्त आवडून तुम्ही थांबू नका. आम्ही हे जे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला दाखवत आहोत ना, ते प्रयोग तुम्ही तुमच्या भागामध्ये करून बघावेत अशीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यासाठीची जी माहिती आहे ना, ती सर्वांगीण माहिती आम्ही आपल्या प्रत्येक एपिसोडमधून तुमच्यापर्यंत पोचवत असतो. मग त्यासाठी आराखडे असतील किंवा इतरही माहिती असेल, जेणेकरून हे प्रयोग आपण आपल्या भागामध्ये नक्की करू शकू. त्यातूनही काही शंका आली ना, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी जनता दरबारचा फेसबुकवरती एक पेज आहे, त्याच्यावरती आम्ही आमचा संपर्क नंबर तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि मंडळी, आता यूट्यूबवरती आपलं जनता दरबारचं अकाउंट आपण उघडलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही ह्या विविध एपिसोड बघू शकता. त्याचा ॲड्रेस असा आहे janatadarbar.jd असा त्याचा ॲड्रेस आहे. तेही तुम्ही जाणून घ्या आणि यूट्यूबवरती सुद्धा जनता दरबारचा आपण आनंद घेऊ शकता. हे जे सगळे प्रयोग आहेत ना, हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये साध्य करण्यात आलेले आहेत आणि तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी टीम जनता दरबार सतत भटकंती किंवा भ्रमंती करत असते किंवा परिश्रम घेत असते. आणि आम्हाला जे अनुभव येतात ना, ते अनुभव आम्ही जसेच्या तसे तुमच्यापर्यंत पोचवत असतो. अपेक्षा एकच आहे की ह्या अनुभवांमुळे आपणही आपल्या भागामध्ये तसे प्रयोग करू आणि जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. म्हणजे जनता दरबार सुरू करताना माझा आणि कमलेशचा जो उद्देश होता ना, तो उद्देश सफल होतो आहे ह्याचा अतिशय खरंच खूप आनंद होतोय. त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि मंडळी, आता आपण सगळेजण जनता दरबारच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेले आहोत. एकमेकांना मदत करून, सहकार्य करून सगळ्यांचं जगणं सुकर करण्यासाठीही आपण वचनबद्ध आहोत. आपल्या सर्वांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालेलं आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, रिलॅक्सिंग आहे, आपल्या सगळ्यांचीच मनं ताजीतवानी करणारा आहे. त्या जलदुर्गातून हाक आपल्या इतिहासाची. नदी तळ्यातून कंचवन राईतून हाक करद हिरवाईची. चला 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 महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला. मंडळी, आज आपण जाणार आहोत भटकंतीला. बरेच दिवस झाले तुम्हाला छानशी पर्यटन स्थळं आम्ही दाखवली नाही. तसं पाहिलं ना, तर आमच्या भ्रमंतीमध्ये आम्हाला खूप छान गोष्टी दिसत असतात, ज्या रुळलेल्या वाटांवरून दिसत नाही. काहीशा अनवट वाटांवरची ही जी काय सौंदर्य स्थळं आहेत ना, त्याची सफर आज आपण करणार आहोत. या सगळ्या स्थळांना मंडळी इतिहास आहे, दंतकथा आहे, त्याच्याभोवती अद्भुत कथांचा सुद्धा वलय आहे. हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. इथे लढाया झाल्या, पराक्रम गाजवले गेले, प्रेम फुललं, भक्तीचा सडा शिंपला गेला, जंगलाचं वैभव असेल, नदीचा पसारा, अनवट वाटा, खूप काही. आजचं हे पर्यटन वैभव आपण बघणार आहोत वाडा तालुक्यातलं. वाडा हा आदिवासी भाग. इथला निसर्ग जो आज आपल्याला दिसतो आहे ना, तो जपलेला आहे ह्या साऱ्या आदिवासी बांधवांनी.
मंडळी, हल्ली दर वीकेंडला आपण पर्यटनासाठी बाहेर पडतो आणि त्याच अनुषंगाने आदिवासी भागामध्ये जी पर्यटन स्थळं आहेत ना, ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, जेणेकरून आपण तिथे जाऊ आणि तिथल्या भागातल्या पर्यटन व्यवसायाला गती मिळेल, इथल्या लोकांना व्यवसाय मिळेल. पर्यटनातूनच रोजगार मिळू शकेल. कारण हल्ली कसं झाले, आमच्याकडे शिक्षणाचं प्रमाण वाढले म्हणजे पण त्यांना कुठलंच काम नाही आहे. मुलं शिकली, 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएट झाली, D.Ed, B.Ed सगळी झाली, परंतु त्यांना कुठल्या प्रकारच्या हाताला त्यांचं काम नसल्यामुळं आणि मग आई वडिलांना असं वाटायला लागलं की मुलाला शिकवलं खरं आपण, पण तो तर काहीच कमवत नाही आता. मग ते एक प्रकारचं नैराश्य त्यांच्यामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणांमध्ये असं यायला सुरुवात झाली. म्हणून आमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की साधारणपणे अशी जी स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे, तर त्या निमित्तानं तिथल्या रोजगारांना काही रोजगार मिळू शकतो, म्हणजे बेरोजगारांना. या भागातली बेरोजगारी कमी होईल, इथल्या लोकांना रोजगार तर मिळेलच, पण त्याचबरोबर पर्यटनासाठी आपण जर का परराज्यात जात असू किंवा परदेशात जात असू, तेव्हा आपण प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करत असतो आणि आपल्या राज्यातला हा पैसा त्या परराज्यांमध्ये जात असतो. आपण जर का आपल्याच भागातल्या पर्यटन स्थळी जर का गेलो ना, तर आपला हा पैसा आपल्याच राज्यामध्ये राहील आणि त्याचा फायदा या आदिवासी बांधवांना नक्कीच मिळेल, त्यांचं जगणं सुकर होईल. त्याच अनुषंगाने ह्या भागातल्या पर्यटन वृद्धीसाठी आदिवासी विकास विभागातर्फे निरनिराळ्या योजना किंवा उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्यातून छोटे छोटे उद्योग, फार मोठे नाही, कारण त्याची कपॅसिटी तेवढी नाही आहे. छोटे त्यांना अर्थसहाय्य करायचं, आदिवासी विकास विभागामार्फत करायचं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं, अशी एक माझ्या तरी कल्पना आहे डोक्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या युवकांना काय प्रशिक्षण लागलं तर प्रशिक्षण देणार, त्यांना मदत जी आर्थिक लागते ते आम्ही आदिवासी विकास महामंडळ आहे त्यांच्यामार्फत करू आणि मग जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते कमी करू, असं एक कल्पना आहे. मंडळी, वाडा तालुक्यातल्या काही ह्या स्थळांना पर्यटन स्थळांचा दर्जा नुकताच मिळालेला आहे आणि त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आलेली आहे. साहेबांनी जिल्हा नियोजन ठाण्याला जी आमची जिल्हा नियोजनची बैठक होते, तिथे मग साहेबांनी हा प्रश्न उपस्थित करून जेवढे वाडे तालुक्यातले जेवढे असे होते, गुदावले असो, तुमचा तिलसा असो, तुमचा अंबिस्ता असो, हे सर्व त्यांना तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आणि त्या दृष्टीने चालू वर्षी त्याला 48 लाख रुपये आता हे रस्ते आणि काही पायऱ्यांसाठी आपण मंजूर करून दिले. मंडळी, मुंबई किंवा ठाण्यापासून जवळ असलेला हा वाडा तालुका जंगलांनी वेढलेला, सागवान वृक्षांचं हे जंगल सध्या पळस फुलायला लागलेला आहे. पळसाचा केशरी रंग नजरेत भरतो. पानगळीचा मोसम असल्यामुळे वाळलेल्या पानांचा चुरचूर आवाज होत असतो. मध्येच वारा उसळून जातो, पानांची सळसळ होते, पिकली पानं गळून पडतात, पक्ष्यांचा कलबला मधूनच होत असतो आणि मध्येच हे सगळे आवाज थांबतात आणि मग आपल्याला शांततेचा आवाज ऐकू येतो. सूर्याचे कवडसे पिंगा घालतच असतात. मन प्रफुल्लित करणारे हे अतिशय सुंदर क्षण. लांबवर नदीचं निळशार पाणी दृष्टीस पडतं. बाजूचे डोंगर कडेकपारी दिसतात. या अशा वाटांवरून फिरणं हा एक भाग्ययोग असतो. खूप फ्रेश वाटतं. या वाड्यातल्या जंगलातून फिरताना छोटे छोटे आदिवासी पाडे आपल्याला दिसतात. तिथली टुमदार घरं, त्या घरांमध्ये एकदम थंडावा असतो, स्वच्छता असते. गावांमध्ये पक्के रस्ते दिसतात, दुतर्फा वृक्ष लागवड दिसते. वाड्यामध्ये वैतरणा नदीचा पसारा आपल्याला बघायला मिळतो. अतिशय समृद्ध संपन्न अशीच ही जीवनवाहिनी वैतरणा. या वैतरणा नदीच्या काठावर तिळसे ह्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे. श्रावणात तसंच दर सोमवारी इथे भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते. हे देवस्थान आता पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले. अतिशय सुंदर असंच हे स्थळ आहे. इथून वैतरणेचं पात्र नजरेत भरतं. आता पाणी कमी असल्यामुळे नदी पात्रातले पत्थर कडे कपाऱ्या आपल्याला दिसतात. त्यातले गोलाकार खळगे दिसतात. त्यातूनच पाण्याच्या शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. या देवस्थानाचा इतिहास थेट पांडवांपर्यंत जातो. या नदीपात्रातून म्हणे पांडवांचा रथ गेला होता अशी दंतकथा इथले स्थानिक आपल्याला सांगतात. त्या रथचक्राची निशाणी आजही दाखवली जाते.
पांडव त्र्यंबकेश्वरहून निघाले होते. वाटेत ही वैतरणा नदी आडवी आली तेव्हा भगवान शंकर इथे प्रकट झाले होते. त्यांनी ही वैतरणा नदी अडवली, पांडवांना मार्ग करून दिला आणि मग भगवान शंकर ह्या स्थानावरती राहिले असा तो इतिहास आहे. आणि इथे शंकराचं हे देऊळ आहे. तसं बघितलं ना तर हे मंदिर अतिशय साधं आहे. शंकराची पिंडी आहे ना ती स्वयंभू आहे. पूर्वी म्हणे ह्या पिंडीला एक छिद्र होतं. या छिद्रातून पैसा टाकला तर तो पैसा पाण्यामध्ये पडल्याचा आवाज यायचा असे हे इथले स्थानिक आजही सांगतात. आता मात्र हे छिद्र बंद करण्यात आलेलं आहे. हा विशेष कारण म्हणजे हा पूर्वी पांडवकालीन हा इथून रथ गेला होता शहराला असं. हो, हा रथ गेला होता आणि नंतर मग इथं ते शिवलिंग इतर तयार मग त्याही करून ते गेले नंतर निघून. नंतर आमच्या वडलोपार्जित लोकही ते परत पूर्ण केलं. आता पहिलं जुनं मंदिर होतं, आपल्या 2 फाकी असं होतं मंदिर होतं. ते पूर्ण झाल्यानंतर मग इथं असं याच्यामध्ये एक असं या मच्छी आपली आहे ना मासे कुंड. हा त्या कुंडामध्ये असे मोठा असा बोगदा आहे. बर, असा मोठा बोगदा आतमध्ये तिथपर्यंत जातं. आणि शिवलिंगामध्ये पहिला इथं ना शिवलिंग आहे ना आपल्या वरती इथं मंदिरामध्ये, तिथं पहिला असा होल होता. त्या होलामध्ये पैसे टाकले तर खाली आवाज येतो त्याचा. पाण्यात पडल्या. हा पाण्यात पडल्याचा. अच्छा अच्छा. मग आता काय? आता बघू आता या शकतो सर्व नदी येऊन या उन्हाचा दगड पहिला हा पेन दगड होता. आता रथ गेलेला ना हा. तो दगड पहिला पेन होता एकदम याच्यावरती कापला असं होतं ना आपण हा. त्या पद्धतीने होता. आणि तो आता येऊन या होऊन ना तो आता कट झाला तिकडे तिकडे पूर जास्त होऊन ना. तिळसे या क्षेत्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथले हे मासे. ह्या माशांना देवमासे असं म्हणतात. आणि एका विशिष्ट ठिकाणीच हे मोठ्या संख्येने अक्षरशः विहरत असतात. आणि हे मासे आहेत ना हे कुणीही धरत नाहीत. म्हणे एकदा कुणीतरी हे मासे पकडले होते आणि घरी जाऊन शिजवायला घेतले तर ते अजिबात शिजले नाहीत. म्हणून त्या माणसानी असे अर्धवट चिरलेले ते मासे पुन्हा एकदा या कुंडामध्ये आणून सोडले आणि ते मासे जिवंत झाले अशी ही दंतकथा इथे आहे. आणि हे अर्धवट चिरलेले मासे म्हणे महाशिवरात्रीला ह्या भागामध्ये प्रकट होतात आणि नशीबवान माणसांना हे मासे दिसतात असाही इथला समज आहे. बघायला काय आपल्या मंदिरात दर्शन घेऊ शकतो आपण किंवा इथला परिसर बघू शकतो आपण. मासे आहे, असे असे काही विशेष देव मासे आहेत, नथनीवाले मासे आहेत. नथनीवाले म्हणजे काय हो? नाकात त्यांची नथनी घातलेली आहे. पहिले काळात आपण असं ऐकलेले का मासा जो घरी नेला होता त्याची भाजी वगैरे केली होती, नाही तो काही शिजला आणि डबल आणून टाकला, तो जुडून डबल मध्ये जिवंत झाला असं. हा. आणि पावसाला जेवलेस ते पुलाचे मंदिराचे खाली त्या राहतात अख्खा पोकळ. आतून पोकले आपण उभा या पोकले आता. बर. या जे आपलं शिवलिंग आहे ना त्याला पहिले एक असं छिद्र होता, त्यातून पैसे टाकले तर असा आम्ही लहानपणी कान लावून राहायचो पैसे टाकायचो ना, तो आवाज द्यायचा पाण्यामध्ये पडण्याचा आवाज यायचा. अरे वा. त्या पावसाळ्यात ते मासे नाही तिथंच असतं. मग बघायचं का? पोकळामध्ये. पावसाला बघायला आपल्याला जमणार पण नाही ना, तिथे एवढा पाणी असतं का आपण तिथे जाऊ शकत. हा. मग आता ते अर्धवट तुटलेले मासे ते महाशिवरात्रीला हा, वळतात. महाशिवरात्री काय अशी ते? लोक बोलतात का त्याला नशीबवान असं त्याला दिसतं ते महाशिवरात्री दिवस रात्री निघून ना त्या आतमध्ये जातात, जास्त खोलीला जातात. वा. तुम्हाला कधी दिसले? नाही आम्ही ते नाही बघितलं. परत आम्हाला ते असं लोक जुनी लोक सांगतात का त्याचे नशिबात असले त्याला दिसतात. इथून आपण जाणार आहोत कोहोच नावाच्या किल्ल्यावरती. या किल्ल्याची निशाणी जर का आपण बघितलं ना, लांबून जर का आपण बघितलं ना तर गडाच्या शिखरावरती अशी मनुष्याकृती आपल्याला दिसते. हीच या गडाची ओळख आहे. या गडाची बांधणी 7व्या शतकामध्ये भोजराजाच्या काळामध्ये झाली असा इतिहास आहे. देहेरजा, पिंजोळ आणि वैतरणा या 3 नद्यांच्या मध्ये असल्यामुळे संपूर्णपणे हराभरा ग्रीन झाडी चांगली आहे तिथे. बघायला ऐतिहासिकदृष्ट्या या किल्ल्याची माहिती कमीत कमी उपलब्ध आहे, पण जर का तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर निश्चितच तुम्हाला तो आवडेल असाच आहे. 1 दिवसाचा छोटा तुमचं पदभ्रमण तुम्ही तिथे करू शकता. साधारण 700-800 वर्षापूर्वी भोजराजाच्या कालावधीत ह्याची बांधकाम झालं असावं असं ऐकून आहे. माहीत नाही कारण ह्याचे रेकॉर्ड्स जास्त उपलब्ध नाहीत. पण पोर्तुगीजांच्या काळामध्ये ह्याचं काय म्हणतात तसं नूतनीकरण जोरात झालं आणि त्यांनी पुनर्बांधणी केली. आणि त्यानंतर तो पेशव्यांकडे 1730-40च्या शिवाजी अप्पांच्या मोहिमेमध्ये तो आला असं ऐकून आहे.
पण खरोखरच निसर्गसंपन्न आहे. त्या पायथ्याशी त्याच्या 3 गावं आहेत. त्या तिन्ही गावांकडनं तुम्हाला जाता येतं. नाणेसांगे गाव आहे किंवा कंचाड आहे किंवा गोरे या तिन्हीकडनं तुम्ही जाऊ शकता. पायथ्याला त्याच्या तलाव आहे. त्या तलावाच्या कडेने तुम्ही फिरून पूर्ण जाऊ शकता. त्या गोरे गावात नाही. गडाला जाताना गडाच्या साधारण निम्म्या उंचीवरती एक माची आहे. जिथे एक शंकराचं मंदिर आहे. 2 पाण्याची टाकी पण आहे. बऱ्याच वेळा त्याच्यात पाणी नसतं, पण शंकराचं मंदिर प्रेक्षणीय आहे. ते मध्येच त्याची पुनर्बांधणी झालेली आहे. तिथून एक साधारण 20-25 मिनटाच्या चढाई केल्यानंतर तुम्ही फुटक्या बुरुजामध्ये येता. जो बुरुज पडलेला आहे किंवा नैसर्गिकरित्या तो पूर्ण पडला आहे. त्याच्यापुढे मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुती मंदिरापासून वरती गेल्यानंतर तुम्ही गडाच्या टॉपला पोचता. साधारण गावातनं सुरुवात केल्यानंतर 1 तासाभरात तुम्ही वरती पोहोचू शकता. मंडळी, आज आपण जमिनीवरूनच गडाची पाहणी केलेली आहे, पण पुढच्या एखाद्या भागामध्ये आपण या गडावरती थेट जाणार आहोत आणि त्यासाठी नेमकी तयारी काय करायची, कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याबरोबर घ्यायच्या किंवा प्रस्तरारोहण नेमकं कसं करायचं, त्यासाठी प्रशिक्षण काय असतं, ते सगळं आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. कारण कोहोज ह्या किल्ल्याला आता पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यासाठी खास निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. वाड्या तालुक्यामध्ये तसं बघण्यासारखं खूप काय आहे. जंगल आहे, जुनं हे आहेत, लोक जशी संस्कृती आहे, ही जुनी संस्कृती कशी आहे. पण वाड्यापेक्षा आणखी आपण आतमध्ये गेलो जे विक्रमगड आहे, जव्हार आहे, मोखाडा आहे, तलासरे आहे, डहाणू आहे, या भागामध्ये अधिक थोडं जंगल राहिलं आहे. त्या मानाने जंगलाचं प्रमाण या भागामध्ये कमी झालेलं आहे. पण जंगलामध्ये आमचे आदिवासी लोक राहतात, ग्रामीण भागातले लोक, इतर लोकही राहतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला एक चांगल्या प्रकारचं तिथलं वातावरण, निसर्गरम्य वातावरण, त्यानंतर त्या भागातले असलेल्या आमच्या आदिवासींची संस्कृती, त्या भागातल्या आदिवासींचं स्वभाव, आतिथ्यशीलता ही आपल्याला अजूनही त्या भागामध्ये मिळू शकते. या कोहोज किल्ल्याच्या परिसरामध्ये भटकंती करत असताना आम्हाला अनेक सुंदर सुंदर गावं दिसली. त्यातच आपले आदिवासी विकास मंत्री विष्णूजी सवरा साहेबांचं गाळतरे नावाचं एक सुंदर गाव, जे त्यांचं मूळ गाव आहे, तेही गाव आम्हाला दिसलं. त्या गावामध्ये आम्ही गेलो. नितांत सुंदर असंच हे गाव होतं आणि समोरच सुंदर असं घर होतं. गाळतरे गावाचा निरोप घेऊन आम्ही दुसऱ्या गावाला गेलो. अंबिस्ते बुद्रुक ह्या गावाला आम्ही पोचलो आणि तिथे नागनाथ मंदिराला आम्ही गेलो. नागनाथ मंदिर हा मंदिरांचा एक समूह आहे. घनदाट जंगलातलं हे देवस्थान आहे. सुरुवातीला अंबामातेचं मंदिर आहे. मंदिरात अंबामातेची प्रसन्न मूर्ती आहे. ही सगळी मंदिरं पूर्णपणे जंगलाने वेढलेली आहेत. लांबवर वैतरणा नदी दिसते. अंबामातेच्या दर्शनानंतर काळभैरव मंदिरात जाण्याच्या मार्गावर मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. त्यानंतर काळभैरवाचं जुनं मंदिर आहे. संपूर्णपणे काळ्या पत्थरातली काळभैरवाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. इथेही भाविकांची वर्दळ असतेच. इतिहास म्हणजे त्याचं इतकं जागृती आहे ना, ते तुम्ही कोणताही या जर इथे हे केलं तर तुम्हाला सक्सेसफुल होतं. असं हे जागृती देवस्थान म्हणून याची पूजा हमेशा काल अष्टमी, काल भैरव जयंती हे टायमाला इथं करतो. आता तर येतेच ना महाशिवरात्री. इथेच एके ठिकाणी धुनी प्रज्वलित असते आणि आता ह्या देवस्थानचा विकास पर्यटन स्थळ म्हणून होणार आहे. याच्यात तर पहिली गोष्ट म्हणजे विकास म्हणजे पर्यटक केव्हा येतात, तिथे ज्या सुविधा, रस्ता पहिल्यांदा व्हायला पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, पाण्याची सोय झाली पाहिजे, लाईटची सोय झाली पाहिजे. या सर्व गोष्टी आम्ही आता करणार आहोत. आणि पर्यटक इथे आले तर त्यांना राहण्याची व्यवस्था, आमच्या शेतकऱ्यांची घरं भरपूर मोठे असतात इथे, त्यांना ते आवडेल तर ते त्यांना आम्ही तसं व्यवस्था करून देऊ किंवा धर्मशाला सुद्धा इथे बांधू शकतो. लोक यांनी यावं इकडे. हा यावं. मंडळी, भ्रमंती करत असताना आपल्याला सगळ्यांनाच नाविन्याचा एक ध्यास असतो. म्हणूनच अशा प्रकारची नवनवीन पर्यटन स्थळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही इथे या पर्यटन स्थळांचा आनंद घ्या. इथले तर स्थानिक म्हणतायत, तुम्ही सगळेजण आमच्याच घरी राहा. आमच्याकडे येऊन जा, बघा, तुम्हाला आवडेल सगळं. आदिवासींची सुंदर संस्कृती आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, गायन आहे, निरनिराळी कला कौशल्य आहे, तेही तुम्ही अनुभवा.
लोकांनी शहरातल्या विशेषतः आदिवासी भागामध्ये यावं असं मला नेहमी वाटत असतं. कारण आदिवासी भागातली संस्कृती जी आहे ती त्यांनी टिकून ठेवलेली आहे. भले ते गरीब असतील परंतु ती संस्कृती, त्यांचा आतिथ्यशीलता, त्यानंतर त्यांचा स्वभाव, त्यांच्या स्वभावामध्ये न्यूनगंडता आहे मोठ्या प्रमाणात. कारण तो स्वतःहून पुढे येत नाही, पण त्याला विचारलं तर तो सगळ्या गोष्टी सांगू शकतो. त्या भागामध्ये असलेली जी वेगवेगळी ठिकाणं आहेत, स्थळं आहेत, मग ती जुनी आहेत, काही किल्ले आहेत या भागामध्ये चांगले मोठे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळचे किल्ले बांधलेले आहेत ते बघू शकतात. जंगल, इथली निरव शांतता जी आहे ही शांतता कधी तुम्हाला शहरामध्ये कधीही मिळायची नाही, ती आपल्याला उपभोगायला मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये मिळेल, पावसाळ्यामध्ये तर अतिशय चांगलं वातावरण, रम्य असं सगळीकडे हिरवंगार आणि बघून मनाला म्हणजे आनंद होईल असं आहे. कारण अनेक ठिकाणी आता शहरामधले लोक सुट्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, कारण रोजचं ते कटकटीचं जीवन त्यांना ते असंही होतं. पण अशा वेळेला शांत ठिकाणी राहावं, एखाद दिवस काढावा, रात्र काढावी आणि ते उपभोगावं असं लोकांना साहजिक वाटतं. आणि त्याच्याकरता आमच्याकडचा जो आदिवासी भाग आहे, विशेषतः जंगलपट्टीचा भाग आहे, जो जंगल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीही काही अशी स्थळं आहेत, देवदेवता आहेत, संस्कृती आहे, आदिवासींची संस्कृती आहे, ही बघायला नक्की चांगली मिळू शकते. याबरोबरच मंडळी, आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की हे जंगल वैभव आहे ना, ते जर का राखायचं असेल तर या जंगलामध्ये भ्रमंती करत असताना कुठेही कृपया कचरा करू नका. आपल्याबरोबर आपला कचरा घेऊन या किंवा त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. कारण हे जे सगळं निसर्ग वैभव आहे ना, ते आपल्याला जपायचं आहे. त्याच अनुषंगाने तुमच्याही भागामध्ये अशी आडवाटेची काही पर्यटन स्थळं असतील ना, तर ती जरूर जरूर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल IDवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, ते तुम्ही लाईक करा. त्याच्यावरची जी माहिती आहे ती तुम्ही जाणून घ्या. याच पेजवरती जनता दरबारचं एक जे पुस्तक तयार होत आहे त्या पुस्तकाबद्दलची ही सगळी माहिती आहे, तीही तुम्ही जाणून घ्या. जनता दरबारचा हा जो पॉझिटिव्ह ग्रुप आहे तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला पाठवण्याची गरज आहे. जनता दरबारचा आता यूट्यूबवरती आपण अकाउंट काढलेला आहे, त्याचा ॲड्रेस janatadarbар.zd असा आहे, तेही जाणून घ्या. आणि यूट्यूबवरूनही जनता दरबारचा आपण आनंद नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक माहिती आहे, ज्या माहितीमुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे, ही माहिती घराघरामध्ये पोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या ह्या जनता दरबारमध्ये अनेकांना तुम्ही सामील करून घ्या. आपल्यामधलं जे नातं निर्माण झालेलं आहे ते नातं आपण वृद्धिंगत करूया. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.